सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज आपण घेऊया 12 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. त्याआधी बघून घेऊया की 12 जूनला कोणता इम्पॉर्टंट डे सेलिब्रेट करण्यात येतो. तर 12 जूनला इम्पॉर्टंट डे बघून घेऊया आपण. वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर हा सेलिब्रेट करण्यात येतो अवेअरनेस पसरवण्याकरता. आणि 2024 ची म्हणजे या वर्षीची थीम काय आहे? या वर्षीची थीम आहे लेट्स ऍक्ट ॲज अवर कमिटमेंट आणि एंड चाइल्ड लेबर. तर ही आहे 2024 ची थीम, लेट्स ऍक्ट ॲज अवर कमिटमेंट आणि एंड चाइल्ड लेबर. सो 12 जूनला वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर सेलिब्रेट करण्यात येतो आणि थीम आहे लेट्स ऍक्ट ॲज अवर कमिटमेंट एंड चाइल्ड लेबर. तर आता वळूया आपण न्यूज कडे. सो फर्स्ट न्यूज आहे आपली. सो फर्स्ट न्यूज काय आहे? फिल्म मेकर आनंद पटवर्धन. तर आनंद पटवर्धन जे फिल्म मेकर आहे त्यांची फिल्म आहे वासुदेव कुटुंब. वासुदेव कुटुंबकम. तर आणखी त्यालाच म्हणतात द वर्ल्ड इज फॅमिली. यांनी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल इथे बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड जिंकलेला आहे. तर बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल इथे आनंद पटवर्धनची वासुदेव कुटुंबकम यांनी जिंकलेला आहे. सो त्याआधी ह्याच फिल्मनी टेक्सास इथे जे इंडिया में साउथ एशियन फेस्टिवल जे टेक्सास ऑस्टिन इथे साउथ एशियन फेस्टिवल जे झालेलं होतं तिथे त्यांनी कोणता अवॉर्ड जिंकलेला होता? तर ऑडियन्स अवॉर्ड ह्याच फिल्मनी जिंकलेला होता त्यांच्या. तर या फिल्म मध्ये जे फुटेजेस आहे तर त्यामध्ये कोणते फुटेजेस यूज करण्यात आलेले आहेत? जे पटवर्धनचे जे पॅरेंट्स आहे, पटवर्धनचे जे पॅरेंट्स आहे आणि फॅमिलीज आहे त्यांचे फुटेजेस यूज करण्यात आलेले आहे या फिल्म मध्ये. जे की काय नरेट करते? एक स्टोरी नरेट करते. डिकेड्स टू नरेट द स्टोरी ऑफ चेंजिंग इंडिया. तर चेंजिंग इंडियाची ते स्टोरी नरेट करते. सो तर ऑफिशियल ब्लर्ब ऑफ द फिल्म रीड काय आहे की जे वासुदेव कुटुंबकम आहे ते एक संस्कृत फ्रेज आहे आणि त्या संस्कृत फ्रेजचं मिनिंग काय आहे? त्याचं मिनिंग आहे द वर्ल्ड इज फॅमिली. जसं आपण आधी बघितलं की वासुदेव कुटुंबकम द वर्ल्ड इज फॅमिली. तर जे वासुदेव कुटुंबकम आहे ते एक संस्कृत फ्रेज आहे आणि त्याचं मिनिंग आहे द वर्ल्ड इज फॅमिली. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल बद्दल बघून घेऊया. तो कधी सेलिब्रेट म्हणजे कधी हेल्ड करण्यात येतो? तर बघू घेऊया. द न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल इज अन अॅन्युअल फिल्म फेस्टिवल. तर अॅन्युअल फिल्म फेस्टिवल आहे तो न्यूयॉर्क सिटी मध्ये घेण्यात येतो, ज्यामध्ये जे इंडियाशी रिलेटेड ज्या फिल्म्स आहे त्यांना तिथे स्क्रीन करण्यात येतं. द इंडियन डायस्पोरा अँड द वर्क ऑफ इंडियन फिल्म मेकर. तर जे इंडियन फिल्म मेकर जे आहे त्यांच्या फिल्म्स आणि जे इंडियाच्या फिल्म्स आहे रिलेटेड टू इंडिया त्यांना तिथे स्क्रीन करण्यात येते आणि ते अॅन्युअली फिल्म फेस्टिवल हेल्ड करण्यात येतो आणि न्यूयॉर्क सिटी इथे घेण्यात येतो. तो फाउंड कधी झालेला आहे? 2001 मध्ये हा फाउंड झालेला आहे आणि होस्ट कोण करतं? इंडो अमेरिकन आर्ट्स काउन्सिल. इंडो अमेरिकन आर्ट्स काउन्सिल जे आहे हा प्रोग्राम जो आहे हा फेस्टिवल तो होस्ट करतात. सो न्यूज कशाबद्दलची होती?
तर ही बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड हा मिळालेला आहे न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल इथे, जे आनंद पटवर्धनची जे फिल्म आहे वासुदेव कुटुंबकम, त्यांना बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड हा मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे ऍथलेटिक्स मध्ये. तर ऍथलेटिक्स मध्ये इंडियाचे गुलवीर सिंग यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. तर जे पोर्टलँड ट्रॅक फेस्टिवल हाय परफॉर्मन्स जे मीट झालेलं आहे पोर्टलँड US इथे, तिथे मेन्स 5000 मीटर रेस मध्ये गुलवीर सिंग यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे. ओके, तर ते ब्रॉन्झ मेडलिस्ट सुद्धा आहे आणि कुठे द एशियन गेम्स ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे ती. ऑल्सो बिकेम द फास्टेस्ट इंडियन इन द मेन्स 5000 मीटर रेस. आणि काय झालेले आहे ते फास्टेस्ट इंडियन झालेले आहे, जे मेन्स 5000 मीटरची रेस झालेली आहे त्यामध्ये ते फास्टेस्ट इंडियन बनलेले आहे. म्हणजे त्यांनी फास्ट कव्हर केलेला आहे जे रेस होती ती. तो जो रेकॉर्ड टायमिंग होता गुलवीरचा रेकॉर्ड टायमिंग किती होता त्यांचा होता 13 मिनिट 18.92 सेकंड. जो प्रिव्हियस लास्ट इयरचा अविनाश साबळेने लास्ट इयर एक रेकॉर्ड सेट केलेला होता. तर त्यांचा रेकॉर्ड किती होता 13 मिनिट्स 19.30 सेकंड. तर हा प्रिव्हियस रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेला आहे, सरपास केलेला आहे गुलवीर यांनी. डॅलन जॅकॉब जे की आहे USA चे, त्यांनी गोल्ड जिंकलेला आहे. वाईल त्यांचे जे कंपॅट्रिएट आहे म्हणजे त्यांचे जे देश बांधव आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. तर ते कोणी जिंकलेलं आहे इरिक व्हॅन डेर एल्स यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. ओके, तर या अचीवमेंट मुळे गुलवीर आता जे रेकॉर्ड्स आहे नॅशनल रेकॉर्ड्स ते दोन्ही पण 10,000 मीटर आणि 5,000 मीटर रेस, तर या दोन्ही पण जे मीटर रेस जे रेसेस आहेत त्यामध्ये नॅशनल रेकॉर्ड होल्ड करतात. ओके, या अचीवमेंटमुळे जो अचीवमेंट त्यांना या रेस मध्ये मिळालेला आहे मेन्स 5000 मीटर रेस मध्ये, तर या अचीवमेंट सोबतच त्यांनी 10,000 मीटर आणि 5,000 मीटर रेस मध्ये दोन्ही बोथ रेसेस मध्ये त्यांनी नॅशनल रेकॉर्ड होल्ड केलेला आहे. सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अमोल काळे बद्दल. तर अमोल काळे कोण होते ते बघूया. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट होते अमोल काळे. यांचं निधन झालेलं आहे, त्यांची डेथ झालेली आहे. कशामुळे कार्डियक अरेस्टमुळे. ओके, सो तर त्यांनी T20 जी आहे T20 वर्ल्ड कप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे अटेंड केल्यानंतर ते न्यूयॉर्कला गेले. तर न्यूयॉर्क मध्ये त्यांची तिथे डेथ झालेली आहे कार्डियक अरेस्टमुळे. तर आता कोणी म्हणते हार्ट अटॅक आहे, कोणी म्हणतं म्हणजे यांची तर कार्डियक अरेस्टनीच झालेली आहे. पण बरेच लोक कन्फ्युज असतात की हार्ट अटॅक काय आहे आणि कार्डियक अरेस्ट काय. तर हार्ट अटॅक कशामुळे होतो, हार्टला एक रक्त पुरवठा जो आहे तो स्टॉप होऊन जातो, त्यामुळे ब्लॉकेज होतं, तर त्याला हार्ट अटॅक म्हणतात. ओके, कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट काय होते, हार्ट अचानक मालफंक्शन होऊन जाते, म्हणजे हार्ट अचानक बीट नाही होत आणि स्टॉप होऊन जाते बीट होणं. तर त्या सिच्युएशनला कार्डियक अरेस्ट असं म्हणतात. सो डिफरन्स आहे दोन्ही पण याच्यामध्ये, हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट या दोन्ही सिच्युएशन मध्ये डिफरन्स आहे. सो यांचा कार्डियक अरेस्ट मुळे डेथ झालेली आहे आणि न्यूयॉर्क मध्ये झालेली आहे. त्यांनी अटेंड केलं होतं जे T20 वर्ल्ड कप मॅच आहे इंडिया आणि पाकिस्तानचं, ते अटेंड केल्यानंतर ते न्यूयॉर्कला गेले, तिथे त्यांची डेथ झालेली आहे. तर काले यांना इलेक्ट करण्यात आलेलं होतं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं प्रेसिडेंट म्हणून. तर कधी त्यांना करण्यात आलेलं होतं प्रेसिडेंट, आफ्टर डिफिटिंग वर्ल्ड कप चॅम्पियन संदीप पाटील इन क्लोजली कॉन्टेस्टेड बॅटल इन ऑक्टोबर 2022. ओके, सो तर जे एक डिसिजन होतं, तर जे कोणतं डिसिजन आहे ते की मुंबईचे जे सिनियर मेन्स मॅचची फीज आहे, तर मुंबईचे जे सिनियर मेन्स आहे त्यांची मॅचची फीज डबल करण्यामध्ये, जे फोर्थ कमिंग सीझन्स आहे त्यामध्ये त्या सिनियर मेन्स मॅचची फीज
डबल करण्याच्या डिसिजन मध्ये पण यांचा यांनी हा डिसिजन घेतलेला आहे. ओके, काळेंनी हा डिसिजन घेतलेला आहे. तो मूळचे ते नागपूरचे आहे. ओके, हेलिंग फ्रॉम नागपूर, मूळचे नागपूरचे आहे. काले वॉज बेस्ड इन मुंबई फॉर वेल ओव्हर अ डिकेड. तर काही डिकेड पासून ते मुंबईमध्येच राहत होते. त्यांनी बरेचसे तिथे व्हेरायटी ऑफ बिझनेसेस सेटअप केलेले आहे. आणि जे आपले महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे देवेंद्र फडणवीस, तर यांचे पण ते क्लोज होते. ओके, असे मानले जातात की त्यांचे ते क्लोज एड होते. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते प्रेसिडेंट तर होते. त्या वर्क सोबतच ते आणखी काय करत होते, ते इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग याचे को प्रमोटर सुद्धा होते ते. आणि जे की काय आहे, अ टेनिस बॉल फ्रँचायझी क्रिकेट लीग लॉन्च अर्लियर दिस इयर. ओके, सो को प्रमोटर पण होते ते. एमसीए चे प्रेसिडेंट पण होते. तिथे पण त्यांनी त्याचे बरेच पार पाडलेले आहे. त्यांनी एमसीए चे प्रेसिडेंट होते ते. तिथे पण त्यांनी चांगले चांगले निर्णय घेतलेले आहे. जसं की मुंबई सिनियर मेन्स मॅचचे जे फीज आहे ते डबल करण्यामध्ये त्यांचा हात आहे. सोबतच जे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आहे इथे पण ते को प्रमोटर होते. सो अमोल काळे आहे जे एमसीए चे काय म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट होते. त्यांचं रिसेंटली काय झालेलं आहे, कार्डियक अरेस्टमुळे निधन झालेलं आहे. नेक्स्ट बघूया. ओके, तो नेक्स्ट न्यूज आहे, आर्मीने लॉन्च केलेला आहे इंटिग्रेटेड जनरेटर मॉनिटरिंग कंट्रोल सिस्टीम. ओके, ज्याचं नाव आहे विद्युत रक्षक. तर हे काय आहे, हे टेक बेस्ड इनोव्हेशन आहे. अँड इंटिग्रेटेड जनरेटर मॉनिटरिंग प्रोटेक्शन आणि कंट्रोल सिस्टीम जे डेव्हलप कोणी केलेलं आहे, डेव्हलप बाय इंडियन आर्मी, हे लॉन्च झालेलं आहे. ओके, तर ते काय आहे, विद्युत रक्षक आहे जे काय डेव्हलप बाय आर्मी डिझाईन ब्युरो. आर्मी डिझाईन ब्युरोनी ते डेव्हलप केलेलं आहे. वॉज लॉन्च हिअर बाय द आर्मीज वाईस चीफ लेफ्टनंट जनरल उपेंद्र सिंग. ओके, सो लॉन्च कोणी केलेलं आहे, ते वॉज लॉन्च हिअर बाय आर्मीचे जे वाईस चीफ लेफ्टनंट जनरल आहे उपेंद्र सिंग यांनी ते लॉन्च केलेलं आहे. तर सो ही न्यूज कशाबद्दलची होती, एक इंटिग्रेटेड जनरेटर मॉनिटरिंग प्रोटेक्शन अँड कंट्रोल सिस्टीम आहे, ती डेव्हलप केलेली आहे आर्मी डिझाईन ब्युरोनी. तर ते लॉन्च कोणी केलेलं आहे, लॉन्च बाय उपेंद्र द्विवेदी, आणि त्याचं नाव आहे विद्युत रक्षक. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे की प्रेम सिंग तमंग. प्रेम सिंग तमंग काय आहे, कोण आहेत, तर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे आहे ते. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे प्रेम सिंग तमंग यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ चीफ मिनिस्टर ऑफ सिक्कीम. ओके, ऍज अ चीफ मिनिस्टर ऑफ सिक्कीमचे यांनी शपथ घेतलेली आहे प्रेम सिंग तमंग यांनी. आणि फॉर सेकंड कॉन्झिक्युटिव्ह टर्म, तर आता जो त्यांचा टर्म आहे या वर्षीचा हा सेकंड टर्म आहे. या आधी पण त्यांनी ऍज अ चीफ मिनिस्टर ऑफ सिक्कीम म्हणून वर्क केलेला आहे. सो हा त्यांचा सेकंड कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहे, सलग दुसरा वर्ष आहे त्यांचा हा. तर द एसडीएम वॉज स्विफ्ट बॅक इनटू पॉवर. तर आता जे काय झालेलं आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे इलेक्शन झालेले आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे इलेक्शन झालेले आहे, तर त्यामध्ये 32 सीट्स पैकी 31 सीट्स जिंकलेले आहेत. त्यामुळे आता परत त्यांची जी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आहे तर ती परत आता पॉवर मध्ये आलेली आहे. ओके, तर प्रेम सिंग तमंग यांनी शपथ घेतलेली आहे. तो शपथ कोणी दिलेली आहे त्यांना, जे सिक्कीमचे गव्हर्नर आहे त्यांनी लक्ष्मण आचार्य. तर सिक्कीमचे गव्हर्नर आहे लक्ष्मण आचार्य यांनी त्यांना ऑफिस
आणि सिक्रेसीची शपथ दिलेली आहे. आणि कुठे झालेली आहे ही स्वेअरिंग सेरेमनी, कुठे झालेली आहे? ती झालेली आहे गँगटॉक इथे पालजोर स्टेडियम मध्ये. त्यांच्यासोबतच जे 12 मिनिस्टर्स आहेत, 12 मिनिस्टर इन्क्लुडिंग जे चीफ मिनिस्टर वे आर ऑल्सो स्वर्न इन. तर चीफ मिनिस्टर सोबतच 12 मिनिस्टर्स आहेत, त्यांनी पण तिथे शपथ घेतलेली आहे. प्रेम सिंग तमांग हे 6th पर्सन आहे जे चीफ मिनिस्टर झालेले आहे सिक्कीमचे. ओके, 6th पर्सन आहे प्रेम सिंग तमांग जे सिक्कीमचे चीफ मिनिस्टर झालेले आहे. सो सगळ्यात पहिले जे चीफ मिनिस्टर होते सिक्कीमचे ते कोण होते? 1975 टू 1979 तेव्हा फर्स्ट चीफ मिनिस्टर होते सिक्कीमचे काझी लेंडुप दोरजी. ओके, काझी लेंडुप दोरजी हे फर्स्ट चीफ मिनिस्टर होते सिक्कीमचे 1975 टू 1979 या काळामध्ये. सो ही न्यूज कशाबद्दलची होती? रिसेंटली काय केलेलं आहे, प्रेम सिंग तमांग यांनी सिक्कीमचे चीफ मिनिस्टर म्हणून शपथ घेतलेली आहे. सोबतच त्यांचे जे 12 मिनिस्टर्स आहेत त्यांनी पण शपथ घेतलेली आहे त्यांच्या सोबत. आणि त्यांना शपथ कोणी दिलेली आहे? सिक्कीमचे गव्हर्नर आहे लक्ष्मण आचार्य यांनी त्यांना ऑफिस आणि सिक्रेसीची शपथ दिलेली आहे. सो गँगटॉकच्या पालजोर स्टेडियम इथे हा शपथविधी जो आहे तो पार पडलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे न्यूज आता की अमरावती इज अ कॅपिटल ऑफ आंध्र प्रदेश. तर अमरावती आता काय राहणार आहे? ती आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे. आणि विशाखापट्टणम विल बी फायनान्शियल कॅपिटल. तर नायडू जे आहे, ओके, तर तेलुगू देसम पार्टी आणि आता रिसेंटली आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर म्हणून इलेक्ट झालेले आहे एन चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलेलं आहे की अमरावती ही आंध्र प्रदेशची कॅपिटल राहणार आहे, while विशाखापट्टणम ही काय राहणार आहे? विल बी डेव्हलप्ड ॲज फायनान्शियल कॅपिटल म्हणून. ओके, so as Telugu Desam Party national president एन चंद्रबाबू नायडू हे प्रिपेअर करत होते त्यांच्या शपथविधी करता. तर तेव्हा त्यांनी हा जो किती 4th टाइम, ओके, तर ओथ ॲज चीफ मिनिस्टर ऑफ आंध्र प्रदेश फॉर रेकॉर्ड 4th टाइम. तर चौथ्यांदा ते म्हणजे या वर्षी आहे ते चौथ्यांदा ते ओथ शपथ जे आहे ते ऍज अ चीफ मिनिस्टर ऑफ आंध्र प्रदेश म्हणून चंद्रबाबू नायडू घेतलेली आहे त्यांनी. सो जेव्हा ते प्रिपेअर करत होते तेव्हा त्यांनी हा जो निर्णय आहे हा घेतलेला आहे. ग्राउंड इज बिंग लेड फॉर द रिझम्पशन ऑफ वर्क ऑन द कॅपिटल सिटी ऑफ अमरावती आफ्टर अ गॅप ऑफ 5 years. तर 5 वर्षाच्या गॅप नंतर आता परत जे वर्क आहे अमरावती कॅपिटल सिटी ऑफ अमरावती इथे, तर ते काय करणार आहे? वर्क तिथले रिझ्यूम करणार आहेत. सो द ग्रीनफील्ड कॅपिटल सिटी इथे ऑक्टोबर 2015 मध्ये जे ग्रीनफील्ड कॅपिटल सिटी आहे याचं फाउंडेशन स्टोन नरेंद्र मोदी, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी यांनी फाउंडेशन स्टोन लेट केलेलं होतं आणि तेव्हा ते वर्क तिथलं खूप फास्ट मध्ये चालू होतं. पण त्यानंतर 2019 मध्ये जेव्हा चीफ मिनिस्टर जे मिस्टर नायडू होते त्यांच्या जागेवर जेव्हा वाय.एस. जगनमोहन रेड्डी आलेले तेव्हा त्यांनी अब्रप्टली ते वर्कला केलं होतं, हॉल्ट करण्यात आलेलं होतं. पण आता पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर म्हणून चंद्रबाबू नायडू हे इलेक्ट झालेले आहेत. तर परत तिथलं वर्क जे आहे ते अज्युम करणार आहेत, रिझ्यूम करणार आहेत. ओके, सो एक नोट पण आहे. ती नोट काय आहे? देर विल बी नो 3 कॅपिटल्स. 3 कॅपिटल्स नाही आहे. अमरावती ही आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे आणि विशाखापट्टणम ही काय राहणार आहे? डेव्हलप करण्यात येणार आहे ऍज अ फायनान्शियल सिटी म्हणून. ओके, सो ही न्यूज काय होती आपली की जे चंद्रबाबू नायडू आहे जे चीफ मिनिस्टर आहेत आंध्र प्रदेशचे, त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की अमरावती ही कॅपिटल राहणार आहे आंध्र प्रदेशची आणि विशाखापट्टणम ही डेव्हलप करण्यात येणार आहे ऍज अ फायनान्शियल कॅपिटल म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे मुंबई एअरपोर्ट यांनी इन्क्रीज केलेली आहे ई गेट्स. तर आधी किती होते? 24 होते. तर 24 वरनं आता 68 करण्यात आलेले आहे आणि जे की इंडियामधले हायेस्ट ई गेट्स झालेले आहे एका एअरपोर्टवर.
तर बघून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे यांनी त्यांची टर्मिनल एंट्री पॉइंट जे आहे ते 24 वरनं 68 केलेले आहे, जे की हायेस्ट नंबर आहे ऑफ सच ई गेट ऍट नॉर्थ साइड आणि लँड साइड इथे ऑफिशियल्सनी हे असं ट्यूजडेला म्हटलेलं आहे. सो याच्यामुळे काय होणार आहे, जे टर्मिनल एंट्री पॉइंट्स आहे हे वाढवल्यामुळे काय होणार आहे, एनहान्स होणार आहे एअरपोर्टचं प्रोसेसिंग कॅपॅसिटी टू 7440 पॅसेंजर्स पर आवर ऍट टर्मिनल 2 आणि 2160 ऍट टर्मिनल 1. ओके, ही एनहान्स होणार आहे प्रोसेसिंग कॅपॅसिटी, जे की करंट कॅपॅसिटी पेक्षा ट्रिपल राहणार आहे. तो त्यामुळे ड्रास्टिकली रिड्यूस पण होणार आहे वेटिंग टाइम टू लेस दॅन 1 मिनिट ऍट अ कर्ब साइड. ओके, सो या इनिशिएटिव्ह मुळे द न्यू इनिशिएटिव्ह एक्सपांडिंग इट्स कटिंग एज डिजिटल गेटवे प्रोग्राम विल इम्प्रूव्ह द ट्रॅव्हल एक्सपिरियन्स फॉर बोथ डिजी यात्रा आणि नॉन डिजी यात्रा पॅसेंजर्स. सो द डिजिटल गेटवे टर्मिनल 2 किती प्रोव्हाइड करणार आहे, नाव प्रोव्हाइड 28 डेडिकेटेड डिजी यात्रा ई गेट्स अलॉंग साइड आणखी किती 28 डेडिकेटेड नॉन डिजी यात्रा ई गेट्स. तर असे 28 टर्मिनल 2 वर असे काय प्रोव्हाइड करतात, ते 28 डेडिकेटेड डिजी यात्रा ई गेट्स प्रोव्हाइड करतात, सोबतच 28 डेडिकेटेड नॉन डिजी यात्रा सुद्धा ते ई गेट्स प्रोव्हाइड करतात. पण यानंतर आता त्याची कॅपॅसिटी वाढवण्यात आलेली आहे. सो ही न्यूज होती आपली की जे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथे त्यांनी काय केलेलं आहे, टर्मिनल एंट्री पॉइंट जे आहे हे ई गेट हे इन्क्रीज केलेले आहे. तर 24 वरनं आता 68 असे त्यांनी वाढवलेले आहे आणि हे हायेस्ट नंबर आहे सच ई गेटचे कर्ब साइड आणि लँड साइड वरनं कंट्रीमध्ये. ओके, नेक्स्ट न्यूज आहे, नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतलेली आहे ऍज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून. तर बघून घेऊया आता कोणी कोणी आणखी त्यांच्यासोबत शपथ घेतलेली आहे. तर नरेंद्र मोदी वॉज स्वर्न इन ॲज द कंट्रीज प्राईम मिनिस्टर फॉर अ थर्ड टर्म. तर हा त्यांचा कॉन्झिक्युटिव्ह थर्ड टर्म आहे, म्हणजे 2014 नंतर 2019 आणि आता 2024. तर कॉन्झिक्युटिव्ह हा थर्ड टर्म आहे त्यांचा, त्यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ कंट्रीचे प्राईम मिनिस्टर म्हणून. तर त्यासोबतच कोणी कोणी शपथ घेतलेली आहे, तर 71 अदर मिनिस्टर्स, ज्यामध्ये इन्क्लूड आहे 30 कॅबिनेट मिनिस्टर्स, 5 मिनिस्टर ऑफ स्टेट विथ इंडिपेंडंट चार्जेस आणि 36 मिनिस्टर्स ऑफ स्टेट. तर असे टोटल 71 अदर मिनिस्टर्स जे आहेत त्यांनी पण त्यांच्यासोबत शपथ घेतलेली आहे. तो थर्ड कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये आता मोदीजी जे आहे ते कंटिन्यू करणार आहे नेशनला, काय करणार आहे, लीड करणार आहे, लीड द नेशन फॉर थर्ड कॉन्झिक्युटिव्ह टर्म. मोदीजी काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे आणि नेशनला लीड करणार आहे थर्ड कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये. सो जे न्यू कॅबिनेट मिनिस्टर्स आहे त्याच्यामध्ये सेव्हरल नोटेबल फिगर्स आहे. तर त्यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहे, अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन. आणि हे एक इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ जे आहे त्यांनी होल्ड केलेला आहे. आणि ओके, आणि ते कंटिन्यू करणार आहेत. सो एक सरप्राइजिंग ऍडिशन आहे कॅबिनेट मध्ये. तर कोणतं सरप्राइजिंग ऍडिशन आहे, तर 36 इयर्स ओल्ड तेलुगू देसम पार्टीचे MP राम मोहन नायडू हे काय यांना कोणता जो आहे मिनिस्ट्री मिळालेली आहे, तर न्यू सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर. ओके, तर हे काय झालेले आहे, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर झालेले आहे. तर या आधी भारतीय जनता पार्टीचे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री होती, तर त्यांना रिप्लेस करून आता राम मोहन नायडू हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर झालेले आहे. हु हॅज बीन गिवन चार्ज फॉर ऑफ द टेलिकॉम मिनिस्ट्री. तर जे ज्योतिरादित्य सिंधिया आहे त्यांना टेलिकॉम मिनिस्ट्री हे देण्यात आलेली आहे. आता नेक्स्ट बघूया, एक्स मध्य प्रदेश चीफ मिनिस्टर जे आहे शिवराज सिंग चौहान
यांना काय बनवण्यात आलेलं आहे, यांनी नॅशनल डेब्यू केलेला आहे आणि कशामध्ये केलेलं आहे ते झालेले आहे न्यू युनियन ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्टर. ओके, यांचा हा नॅशनल डेब्यू झालेला आहे आणि त्यांना कोणती मिनिस्ट्री मिळालेली आहे, त्यांना युनियन ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर मिनिस्ट्री ही मिळालेली आहे. जे कोणाला रिप्लेस केलेलं आहे त्यांनी, तर जे बीजेपीचे सिनियर ट्राईब लीडर आहेत अर्जुन मुंडा, तर यांना त्यांनी शिवराज सिंग चौहाननी रिप्लेस केलेला आहे. सो नेक्स्ट आहे जेडीयू एमपी रामनाथ ठाकूर, जे की सन ऑफ कर्पुरी ठाकूर. तर कर्पुरी ठाकूर यांचे सन आहे जेडीयू एमपी रामनाथ ठाकूर. तर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे मिनिस्ट्री ऑफ स्टेट इन द ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री म्हणून. ओके, ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री म्हणून मध्ये त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. सो ही जे होते हे अपॉइंटमेंट्स होते आणि अपॉइंटमेंट सोबतच जे शपथ घेतलेले आहे तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, ओके, नरेंद्र मोदी जे आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून आणि ते सलग तिसऱ्यांदा घेतलेली आहे. 3 कॉन्झिक्युटिव्ह इव्हेंट्स टर्म्स मध्ये त्यांनी घेतलेली आहे. सोबतच आता ते लीड करणार आहेत आता नेशनला. त्यांच्यासोबतच 71 अदर मिनिस्टर्सनी पण शपथ घेतलेली आहे तिथे. आणि जे मेन इम्पॉर्टंट पोर्टफोलिओज जे आहे त्यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहे, जे ज्यांनी कंटिन्यू केलेले आहे त्यांचे चार्जेस घेतलेले आहे. तर जे न्यू कॅबिनेट फीचर्स आहे त्याच्यामध्ये कोण आहे, अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी आणि निर्मला सीतारामन. ओके, नेक्स्ट आहे की जे तेलुगू देसम पार्टीचे एमपी आहे राम मोहन नायडू, यांना सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री देण्यात आलेली आहे. सोबतच एक्स मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर आहे शिवराज सिंग चौहान, यांना युनियन ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्ट्री देण्यात आलेली आहे. ओके, तर हे झाले आहे लिस्ट ऑफ कॅबिनेट मिनिस्टर ज्यांनी काय घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्यासोबत. तर नेक्स्ट बघूया. ओके, सो आपण सर्वात आधी बघितलं होतं की जून मध्ये कोणता इम्पॉर्टंट डे असतो, तर तो 12 जूनला कोणता इम्पॉर्टंट डे असतो, तो असतो वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. आणि त्याची या वर्षीची थीम आहे लेट्स ऍक्ट ऍज अवर कमिटमेंट एंड चाइल्ड लेबर. क्वेश्चन आहे फर्स्ट, विच फिल्म मेकर्स वासुदेव कुटुंबम The World is Family has won the Best Documentary Award at the New York Indian Film Festival. तर जे वासुदेव कुटुंबम आहे द वर्ल्ड इज फॅमिली हे एक कोणाची फिल्म आहे, ती आहे आनंद पटवर्धन यांची. नेक्स्ट, विच इंडियन ऍथलीट हॅज वोन द सिल्वर मेडल इन, तर कोणते इंडियन ऍथलीट आहे ज्यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे इन मेन्स 5000 मीटर रेस मध्ये, पोलंड मध्ये झालेला आहे ते पोलंड ट्रॅक फेस्टिवल हाय परफॉर्मन्स मीट इन US. तर कोणी जिंकलेला आहे सिल्वर, ते जिंकलेला आहे गुलवीर सिंग यांनी. नेक्स्ट, नेम द मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे प्रेसिडेंट आहे त्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे, त्यांचं नाव आहे अमोल काळे. नेक्स्ट, नेम अँड इंटिग्रेटेड जनरेटेड मॉनिटरिंग प्रोटेक्शन अँड कंट्रोल सिस्टीम डेव्हलप बाय आर्मी डिझाईन ब्युरो, की जे डेव्हलप केलेलं आहे आर्मी डिझाईन ब्युरोनी, विच हॅज बीन लॉन्च रिसेंटली. तर त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे विद्युत रक्षक. हु रिसेंटली स्वॉर्न इन ॲज द चीफ मिनिस्टर ऑफ सिक्कीम, तर चीफ मिनिस्टर ऑफ सिक्कीम म्हणून कोणी रिसेंटली शपथ घेतलेली आहे, तर घेतलेली आहे प्रेम सिंग तमंग यांनी. नेक्स्ट, विच इज द कॅपिटल ऑफ आंध्र प्रदेश, तर आता आंध्र प्रदेशचं कॅपिटल काय आहे, आंध्र प्रदेशचं कॅपिटल आहे अमरावती आणि विशाखापट्टणम हे फायनान्शियल कॅपिटल राहणार आहे. तर म्हणजे विशाखापट्टणमला डेव्हलप करण्यात येणार आहे ऍज अ फायनान्शियल कॅपिटल म्हणून. Which airport has increased the number of e-gates from 24 to 28, the highest in India? तर कोणतं एअरपोर्ट आहे ज्यांनी इन्क्रीज केलेले आहे त्यांचे नंबर ऑफ ई गेट्स 24 to 68 केलेले आहे, जे की इंडियामध्ये हायेस्ट आहे. तर तरी कोणतं आहे, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट.
नेक्स्ट, हु विल टेक चार्ज ऑफ सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आफ्टर द फॉर्मेशन ऑफ एनडीए गव्हर्नमेंट. तर एनडीए गव्हर्नमेंटच्या फॉर्मेशन नंतर कोणी चार्ज घेतले, कोण चार्ज घेणार आहे ऍज अ सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री मध्ये? तर ते घेणार आहे राम मोहन नायडू. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. आणि टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजचे पीडीएफ हवे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.